शेगावहून तब्बल 750 किलोमीटरचा 33 दिवसांचा प्रवास करत श्री संत गजानन महाराजांची पालखी आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे। गावोगावी रांगोळ्या आणि पायघड्यांनी पालखीचं स्वागत होत असून प्रशासनानेही चोख नियोजन केलंय। वारकरी, पताकाधारी, टाळकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विठुरायाच्या जयघोषात पंढरीकडे वाटचाल करणारी ही पालखी उद्यापासून 2 दिवस सोलापूर शहरात मुक्कामी असणार आहे। पोते असं म्हणत शेगावहून गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। सोलापूर जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं जे आहे ते या ठिकाणी आगमन झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून त्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात येते। 750 किलोमीटरचा प्रवास करत शेगावहून पंढरपूरमध्ये विठ्ठल भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी सोलापुरात दाखल होतात गावागावात रांगोळ्याच्या पायघड्या घालून स्वागत देखील केलं जाते। वारकरी असतील, पताकाधारी असतील, टाळकरी असतील, स्वयंसेवक असतील, हे सगळेजण जे आहेत ते शिस्तबद्ध पद्धतीनं गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत होत असतानाचं चित्र दिसतंय। विठुरायाचा जय जय करत पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या या संपूर्ण वारकरी जे आहेत आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत देखील केलं जातं। उद्यापासून 2 दिवस जे आहे हा संपूर्ण वारकरी जे आहेत शहरामध्ये मुक्कामी असणार आहेत। त्यामुळं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत होत असतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।